प्रभू श्री ख्रिस्ताच्या महान प्रीतीत सर्वांना सलाम। आदरणीय बाळासाहेब, स्टेशन वर्ग, महिला मंडळ आणि संपूर्ण मंडळीतील सर्व बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आजचा हा मायवार आपल्या सर्वांसोबत या मंडळीमध्ये साजरा करण्याची सुंदर संधी मला दिली, म्हणून पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते। तसंच मंडळीतल्या सर्व मातांना आजच्या मातृदिनाच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हार्दिक शुभेच्छा देते। महिला दिन असू द्या किंवा मातृदिन असू द्या, नित्यसूत्र 31व्या अध्यायाचा उल्लेख केला नाही तर चुकल्या जातं, बरोबर? आणि नित्यसूत्र 31वा अध्याय आणि 10व्या वचनातच असं म्हटलेलं आहे की सद्गुणी स्त्री कुणास प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे। एक 12-15 वर्षामागे जर आपण गेलो तर प्रत्येक लग्नपत्रिकेवर हेच वचन असायचं, हो ना, की सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते तिचा मोल मोत्याहून अधिक आहे। पण आपल्या लक्षात आलं की हळूहळू हे वचनच गायब झालंय लग्नपत्रिकांमधून, असं का ते माहित नाही। पण आपण हा वचन जेव्हा वाचतो तेव्हा असं म्हटलेले सद्गुणी स्त्री कुणास प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे। आपल्याला ठाऊक आहे मोती हा समुद्राच्या तळाशी शिंपल्यामध्ये तयार होतो, बरोबर? त्याच्यामध्ये एक वाळूचा कण जातो आणि काही केमिकल रिॲक्शन, काही नैसर्गिक प्रक्रिया त्याच्यामध्ये होतात, रासायनिक प्रक्रिया काही होतात आणि मग त्याचा मोती तयार होतो। आणि असे जे मोती असतात ते खूप दुर्मिळ असतात आणि म्हणून ते खूप महागही असतात। पण पवित्र वचन आपल्याला सांगतं की सद्गुणी स्त्रीचं मोल या मोत्याहून अधिक आहे, म्हणजे खरोखरच त्या मोत्यांपेक्षा दुर्मिळ आहेत आणि त्या मोत्यांपेक्षा मोलवान आहेत। प्रेज द लॉर्ड। आणि जेव्हा परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगतंय आणि सद्गुणी स्त्रीबद्दल जेव्हा आपण हा अध्याय वाचतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की आयुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ती यशस्वी आहे। एक माता म्हणून ती यशस्वी आहे, एक पत्नी म्हणून ती यशस्वी आहे, एक उद्योजिका म्हणून ती यशस्वी आहे, एक त्याचं कुटुंब आपण बघतो की कशा प्रकारे सुंदर कुटुंब आहे आणि सर्व तिच्या जीवनाच्या क्षेत्रांमध्ये यशस्वी अशी स्त्री आपल्याला पाहायला मिळते। आणि जेव्हा आपण या स्त्रीच्या जीवनाबद्दल वाचतो तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की अरे आपले जीवन असं असायला पाहिजे, ना, यशस्वी असायला पाहिजे, सर्व गुण संपन्न असं असायला पाहिजे। आणि मग जेव्हा आपण तिची सर्व प्रशंसा वाचतो तेव्हा मात्र शेवटच्या काही शब्दांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ही जी तिची प्रशंसा आहे ही तिच्या सौंदर्यामुळे नाहीये, ही प्रशंसा ती किती हुशार आहे, किती सद्गुणी आहे त्याच्यामुळे नाहीये, तिच्यामध्ये जे गुण आहेत त्याच्यामुळे तिची प्रशंसा नाहीये। तर वचन आपल्याला असं सांगतं, 29वा वचन, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहे पण तू त्या सर्वांहून वर चढ। बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले, याचा अर्थ सद्गुण फक्त विश्वासणाऱ्या स्त्रियांमध्ये असतात का? नाही, कधी कधी अविश्वासणाऱ्या स्त्रिया जास्त सद्गुणी असतात, कधी कधी आपल्यासारख्या विश्वासणाऱ्या स्त्रिया भांडायला अधिक पुढे असतात, बरोबर? म्हणून सद्गुण सगळ्या स्त्रियांनी दाखवले असं वचन आपल्याला सांगतं, पण तू त्या सर्वांहून वर चढ आहेस। आणि का तू वर चढ आहेस तर पुढचं वचन सांगतं, सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याची मुक्काम स्तुती करूया, कारण यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग त्याने अतिशय सोप्या रीतीने आपल्यासाठी मोकळा केलेला आहे। जर आपल्याला यशस्वी जीवन हवं असेल, सर्व सद्गुणांनी संपन्न जीवन हवं असेल, यशस्वी माता आपल्याला व्हायचं असेल, यशस्वी पिता आपल्याला व्हायचं असेल, प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला यशस्वी जीवन जगण्याचं रहस्य इथं सांगितलेलं आहे, परमेश्वराचं भय बाळगणारे असतात। आता परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे भीती नाही की परमेश्वर भस्म करणारा अग्नी आणि आता मला जाळून टाकेल आणि म्हणून मला चांगलं वागायचं, जर मी चांगले नाही वागले तर मी नरकात जाणार, असं भय नाही। तर परमेश्वराला आपला स्वर्गीय प्रेमळ पिता म्हणून ओळखणं, त्याची प्रीती ओळखणं, कारण वचन सांगतं पूर्ण प्रीती भीती घालवून टाकते। आणि जेव्हा आपण त्या स्वर्गीय प्रेमळ पित्याला आपला पिता म्हणून ओळखू, जेव्हा आपण त्याची प्रीती ओळखू तेव्हा आपण त्याचं भय धरू शकू, आपण त्याचा आदरयुक्त भय धरू शकू आणि
हे त्याच्यामध्ये यशस्वी असं जीवन होईल. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आजचं वचन आपण ऐकण्याची प्रार्थना करूया. आजचं वचन केवळ मातांसाठी नाही, कारण पेत्र प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 39व्या वचनामध्ये म्हणतो, प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय आणि 39वं वचन, हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, जे दूर आहेत त्यांच्यासाठी देखील आहे. अशासाठी या वचनाद्वारे आपण ख्रिस्ताला ओळखावं आणि प्रभू येशू ख्रिस्त लोकांकडून शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, योहान 17:3, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. म्हणून आज आपण स्वतःचं समर्पण करूया. आपण वचन ऐकण्यासाठी स्वतःला समर्पित करूया. आज आपण इथे एकत्र आलेलो असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व सामर्थ्यशाली नाव, जिवंत देवाच्या पवित्र जिवंत वचनाची घोषणा इथे केली जात असताना प्रभू येशूचं नाव आणि प्रभू येशू ख्रिस्त जो मृतातून पुनरुत्थित झालेला आपला जिवंत प्रमुख याजक आहे, जो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, सर्व सत्ता अधिकार सामर्थ्य धनीपण याहून उंच, साम्राज्य आणि भावी काळातील कोणतंही नाव घ्या त्या सर्वहून उंच अशा प्रभू येशूला आज आपण उंचवत असताना आज प्रत्येक समस्या सुटणारे, प्रत्येक अडखळण दूर होणारे, प्रत्येक आजार येशूच्या नावामध्ये बरा होणारे, आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणारे, आज तुमच्या विजयाचा दिवस आहे, कारण युद्ध परमेश्वराचं आहे आणि प्रभू येशू मध्ये विजय त्याने तुम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वचन ऐकण्यासाठी स्वतःला समर्पित करू. आपापा धन्यवाद उपकार आजच्या या मातृदिनी तुझ्या कृपेच्या राजासनाजवळ धन्यवाद देतो. तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल. आपापे आम्ही पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहतो. पवित्र आत्म्या तुझ्यावर अवलंबून राहतो. तू आम्हाला आपापित्याची प्रभू येशूची ओळख करून दे आणि तू आम्हाला पूर्ण सत्यात दे. प्रभू येशू तुमचं मन कर आणि आपापित्या आज आम्ही तुझं जिवंत वचन इथे घोषित करत असताना तू आपला हात लांब करून तुझ्या वचनाचं समर्थन कर आणि तुझा प्रिय पुत्र लासोरी प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात चिन्ह चमत्कार अद्भुत कृत्य घडतील असं तू कर आणि तुझ्याच नावाचं गौरव तू करून घे. आम्ही तुझं वचन केवळ ऐकणारे न होता त्याप्रमाणे आचरण करणारे होण्यास आणि विश्वासाप्रमाणे कृती करणारे होण्यास तुझी कृपा तू आम्हाला करून दे. तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही विनंती केली म्हणून होय आम्ही. जेव्हा आपण मायबापचा विचार करतो किंवा पुढच्या महिन्यामध्ये पितृदिन आहे आणि जेव्हा आपण हे अशा प्रकारे आपल्या माता पित्यांना सन्मान देण्याचा विचार करतो किंवा आपण त्यांच्या प्रती असलेली आपली कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो, तेव्हा आपण बघतो की बरेच लेख लिहिले जातात, पुष्कळ सुंदर गीतं आहेत. आपण एक छान गीता आज म्हटली की ज्यातून आपण आपल्या मातेप्रती पण कृतज्ञता व्यक्त केली आणि मातेला घडवणाऱ्या परमेश्वराबद्दलही आपण कृतज्ञता व्यक्त केली. पण जेव्हा आपण बघतो की माता पित्यांबद्दल आपण विचार करतो तेव्हा त्यांची प्रीती समजून घेत असताना आपल्याला परमेश्वराची वचनं आठवतात. म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 27व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, उत्पत्ती 1:27, परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला, नर व नारीची ती निर्माण केली. म्हणजे परमेश्वराने मानव निर्माण करताना त्याच्या प्रतिरूपाचा तो निर्माण केलेला. म्हणजे मानवामध्ये जे काही स्वभाव गुण आहे ते कुणाचे आहे? परमेश्वराचे स्वभाव गुण. आणि मग अशा प्रकारे परमेश्वराच्या स्वभाव गुणाने परिपूर्ण परमेश्वराच्या प्रतिरूपाचा म्हणजे योहान 4:24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणतो की देव आत्मा आहे, त्याप्रमाणे आत्म्यामध्ये त्याच्या प्रतिरूपाचा असं मानव परमेश्वराने निर्माण केलं. पण त्याने नर आणि नारी अशी ती निर्माण केली. पुढे आपण उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये बघतो की परमेश्वराने आदामापासून हवेला वेगळं केले. 2ऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो की परमेश्वराने आदामापासून हवेला वेगळं केलेले आणि जेव्हा परमेश्वराने आता ती नर आणि नारी अशी निर्माण केलेली असताना त्याला वेगळं शरीर दिलेलं आहे आदाम आणि हवा म्हणून, तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराचे जे सर्व स्वभाव गुण आहेत, परमेश्वराचे जे सर्व गुण वैशिष्ट्य आहेत ते आदाम आणि
हवेला वेगळं केलं, तेव्हा ही वेगवेगळी जबाबदारी परमेश्वराने त्यांना पाठवून दिली की पितृत्व आणि मातृत्व. मग आपण उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये बघतो की मानवाचं पतन झाले. त्यामुळे या स्वभाव गुणांमध्ये काही प्रमाणात आपण बघतो, किती प्रमाणात आपण सांगू शकत नाही, पण त्या स्वभाव गुणांमध्ये पतन झाले. मग जी परमेश्वराची प्रीती मानवाच्या ठाई होती, जी दैवी प्रीती मानवाच्या ठाई होती, ती मात्र आता स्वार्थी प्रीती झाली. आणि सर्वच बाबतीमध्ये या स्वभाव गुणांमध्ये आपण बघतो की पतन झालेले आणि पाप मानवामध्ये आलेले. आणि मग आपण उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा बघतो की अशा प्रकारे पाप मानवामध्ये आलेले आहे, तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की परमेश्वराने जेव्हा मानवाला निर्माण केलं होतं तेव्हा मानवाला इच्छा स्वातंत्र्य दिलं होतं. जसं आपण बघतो की आपण आई वडील म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यावर प्रीती करावी, आपल्या मुलांनी आपल्या आज्ञा पाळावी. का बरं असं आपल्याला वाटतं? त्यांच्या वाईटासाठी वाटतं का? नाही, त्या लेकरांच्या चांगल्यासाठीच आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याला प्रीती करावी आणि आपल्या आज्ञा पाळावी. आणि हा जो स्वभाव गुण आहे हाही परमेश्वरापासून आहे. आपल्याला जसं प्रीतीमुळे वाटतं की आपल्या लेकरांनी आपल्या आज्ञा पाळाव्या, आपल्याला प्रीती करावी, तशीच परमेश्वराची इच्छा होती की मानवाने स्व इच्छेने, इच्छा स्वातंत्र्याने योग्य निर्णय घेऊन परमेश्वरावर प्रीती करावी आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या. परमेश्वराने मानवाला रोबोट सारखं नाही बनवलं, त्याच्यामध्ये प्रोग्राम नाही फीड केला की तू माझ्या आज्ञा पाळ आणि तू हे कर, तू ते कर. आणि मग जर त्याने असं केलं असतं तर ती प्रीती राहिली नसते. आणि म्हणून परमेश्वर देवाने आदाम आणि हवा त्याच्या इच्छा स्वातंत्र्याने परमेश्वराची आज्ञा पाळत आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिथे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड ठेवलं. जीवनाचं झाडही तिथे होतं, पण परमेश्वर असं नाही म्हणाले की जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ नको. का? कारण मानवाला सदैव जिवंत राहण्यासाठीच बनवलेलं होतं. परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं होतं, म्हणजे सदैव जिवंत राहण्यासाठीच बनवलेलं होतं. तेव्हा मानवाला मरण नव्हतं. पण या इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग मानव कसा करतो हे पाहण्यासाठी परमेश्वराने तिथे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारे ते झाड येथे ठेवलं. पण आपण बघतो की त्या प्रसंगातून जात असताना, त्या मोहातून जात असताना मानवाने इच्छा स्वातंत्र्याचा अयोग्य उपयोग केलेला आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की तिथे हवेने आणि आदामाने ते फळ काढून खाल्लेलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी परमेश्वराने दिलेली आज्ञा मोडलेली आहे, पापाची कृती त्यांच्याकडून घडलेली आहे आणि आता त्यांनी ही चूक केली. मला आई वडील म्हणून आपण काय करतो? मुलांनी चूक केली तर काय करतो? त्यांना रागवतो, त्यांना शिक्षा करतो, त्यांना मारतो, जीव घेतो का त्यांचा? उपाशी होतो त्यांना आजारी पडेपर्यंत. मग आपल्यावर देखील परमेश्वराने जी प्रीती केली ती अशीच आहे, कारण ही प्रीती आपल्यामध्ये परमेश्वरापासूनच आलेली आहे. जेव्हा मानवाने एदेन बागेमध्ये पाप केलेले आहे, परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे, परमेश्वरापासून ते दूर गेलेले, तेव्हा परमेश्वराने त्यांना शिक्षा म्हणून त्या एदेन बागेतून हकलून नाही दिलेलं की शिक्षा त्यांना दंड की जा इकडून निघून इथे थांबले तर मी तुम्हाला जाणून टाकेल. करू शकला असता परमेश्वर तसं, पण वचन सांगतं देव प्रीती आहे आणि कुणाच्याही आत्म्याचा नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराने रागावून त्यांना तिथून बाहेर काढून टाकलेलं नाही. तिथे जो गरगर फिरणारी तलवार आणि देवदूत तिथे ठेवलेला होता तो त्यांना मारून टाकण्यासाठी ठेवलेला नव्हता. पण परमेश्वराची त्यामागची योजना अशी होती, हेतू असा होता की आता मानव हा पापाच्या अधीन केलेला आहे, सैतानाच्या अधीन केलेला आहे, आध्यात्मिक मरणाच्या अधीन केलेला आहे, त्याचबरोबर त्याच्या शरीराचंही पतन झालेलं आहे, व्याधीच्या आणि शापाच्या अधीन तो केलेला आहे. आणि आता अशा परिस्थितीत असताना जर मानवाने जाऊन जीवनाच्या झाडाचं फळ खाल्लं तर काय होईल? त्या व्याधींमध्ये, त्या शापांमध्ये, त्या सर्व दुराचारामध्ये तो सदैव जगेल. आपण शिकतोय, आपल्या लक्षात येते. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना एदेन बागेतून बाहेर काढलं, पण त्यांना त्या जीवनाच्या झाडापासून पापी स्थितीमध्ये असल्यामुळे दूर करत असताना पुन्हा त्यांना सार्वकालिक जीवनात घेण्यासाठी मार्ग आखला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. योहान 3:16. आपण बघतो की परमेश्वराने पिता म्हणून त्याची प्रीती प्रगट केली. त्याचबरोबर जेव्हा वचन सांगतं की देव प्रीती आहे, त्याचबरोबर पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की परमेश्वर देव हा भस्म करणारा अग्नी, तो न्यायाधीश आहे. माझेच लेकरे चुकले, जाऊ दे, पाप केले
स्वतःच्या पुत्राला दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि जो काही त्या पापाचा दंड होता, पापाची शिक्षा होती, ती परमेश्वराने आपल्याला दिलेली नाही, तर ती त्याने स्वतःच्या पुत्राला दिली. वचन आपल्याला सांगतं इब्रिकरास पत्र 2रा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इब्रिकरास पत्र 2रा अध्याय 14 वचन, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यवत दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं अशासाठी की पापाची जी शिक्षा मरण, ते मरण प्रभू येशूने सहन करावं आणि त्या मरणावर सत्ता गाजवणारा पापाच्या द्वारे माणसाच्या जीवनात शिरलेला जो सैतान त्याला मरणाने शून्यवत करावं आणि आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला मरणाच्या भयातून आणि पापाच्या दास्यातून बंधमुक्त करावं. रोमकरास पत्र याचा 8वां अध्याय आणि 3रं वचन. रोमकरास पत्र 8वां अध्याय आणि 3रं वचन. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. समजतं आपल्याला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने मानवासाठी तारणाचा मार्ग मोकळा केला, पापाच्या क्षमेचा मार्ग मोकळा केला. पण ती जी पापाची शिक्षा आहे, पापाचं वेतन मरण आहे, पापाचा जो दंड आहे तो त्याने स्वतःच्या पुत्रावर लादला. आणि त्याच्यामुळे काय झालेले की त्या पापांची क्षमा झाली. कोणत्या पापांची क्षमा झाली? योहानाचा पत्र 1 अध्याय आणि 5 ते 7 वचनामध्ये म्हटलेले त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. किती पापापासून शुद्ध करतं? सर्व पापापासून. काल घडलेल्या पापांची, आज घडलेल्या पापांची, उद्या घडणाऱ्या पापांची, सर्व पापाची प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर एकदाच क्षमा केलेली आहे. पुढे वचन आपल्याला सांगतं कोरिन्थीकरास दुसरं पत्र 5वां अध्याय आणि 21वां वचन. कोरिन्थीकरास दुसरं पत्र 5वां अध्याय आणि 21वां वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला म्हणजे प्रभू येशूला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आपण पापी असतानाच देवाने आपल्यावर प्रीती केली. रोमकरास पत्र 5वां अध्याय 8वं वचन की देवाने आपल्यामध्ये स्वतःच्या प्रीतीचं हेच प्रमाण दाखवलं की आपण पापी असतानाच आपल्यासाठी मरण पावला. फक्त आपल्या पापांसाठी नाही तर आपल्यासाठी पाप म्हणून तो मरण पावला. आणि जेव्हा तो वधस्तंभावर खिळला गेला तेव्हा त्याच्याबरोबर आपलं सगळं पाप वधस्तंभावर खिळलं गेलं. पाप म्हणून तो वधस्तंभावर खिळला गेला आणि आता त्याच्याद्वारे आपण जिवंत देवाचं नीतिमत्व झालेलं आहोत. प्रेज द लॉर्ड. जो प्रभू येशू मला मिळालेला आहे त्याच्यामुळे मी या सर्व गोष्टी केल्याचा कचरा असेल लेखतोस पाऊल म्हणतो. कारण हे जे नीतिमत्व आहे त्याबद्दल तो म्हणतो की कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. आपल्या कृत्यांनी नाही. आणि ती कृपा एका दिवसाची नाही तर ती कृपा सदैव आहे. ती कृपा विपुल आहे. ती कृपा सदैव टिकणारी आहे. प्रभू येशू स्वर्गात गेला तर त्याच्याबरोबर ती कृपा काढून घेतली गेलेली नाहीये. प्रभू येशूने माझ्यासाठी वधस्तंभावर पूर्ण केलेलं कार्य मी विश्वासाने स्वीकारते आणि आता माझ्या जीवनाचा अधिकार माझ्याकडे नाही तर माझ्या जीवनाचा प्रभू येशू आहे. त्याला आपला अधिकार देऊन टाकणं, त्याला समर्पित होणं आणि त्याचबरोबर पाऊल म्हणतो आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील की देवाने प्रभू येशूला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवलं. आपल्या अंतःकरणात विश्वास आणि मुखाने कबुली तर तुमचं तारण झालेलं आहे. आज या दिवशी आपण परमेश्वराच्या पवित्र मंदिरात असताना शंका बाळगू नका. तारण झालेलं आहे की नाही?
जर अजूनही हा अनुभव नसेल तर आजच तारणाचा दिवस आहे, आजच समय अनुकूल आहे, आजच आपल्याला संधी आहे. देवाची कृपा विपुल आहे, त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आतमध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करायला सांगते. आज आपण प्रभू येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारलं, आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवला की देवाने त्याला मिळेला दूर ठेवलं, तर आज आपलं तारण, आज आपण ते तारण प्रभू येशूच्या नावामध्ये स्वीकारलं. पुष्कळ वेळा ही सुवार्ता सांगितली जाते, अनेक लोक प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारतात, पण मग त्याच्यानंतर काय हे शिकवलं जात नाही. त्याच्यानंतर काय शिकवलं जातं आणि मग ख्रिस्ती विश्वासणारे तारणानंतर मरणाची वाट बघतात की मरणानंतर स्वर्ग, बरोबर? कारण हेच आपल्याला शिकवलं जातं की येशूला तारणा म्हणून स्वीकारलं, आता तुमचं तारण झालं, आता तुम्ही स्वर्गात जा. पण बाकीचं आयुष्य पण कसं जगतो? तारणाच्या अनुभवानंतर बाकीचं आयुष्य कसं जगतो? आपल्या विश्वास करणाऱ्यांच्या आयुष्यात आणि अविश्वास करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीही फरक नसतो. ते जसं जीवन जगतात तसंच आपण जीवन जगतो, ते जसं आजारांमध्ये जगतात तसंच आपण आजारांमध्ये जगतो. कधी कधी त्यांच्यापेक्षा जास्त भांडणं आपल्या घरामध्ये असतात, कधी कधी त्यांच्यापेक्षा जास्त समस्या आपल्यामध्ये असतात आणि त्या समस्या, दुखणी, आजार, निराशा, शाप, कर्जबाजारीपणा यामध्ये आपण आयुष्य जगत राहतो. का? कारण तारण म्हणजे फक्त स्वर्गात जाणं असं आपल्याला वाटतं. पण देवाच्या प्रिय मित्रांनो, आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की तारणाचा अनुभव म्हणजे प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारणं, हा अनुभव ही त्या वैभवी, विजयी, आनंदी, भरभराटीच्या दीर्घायुष्य जीवनाची सुरुवात आहे, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन असं म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तारणाचा अनुभव ही फक्त सुरुवात आहे, कारण त्या तारणाच्या अनुभवानंतर आपण या जगात असताना सार्वकालिक जीवन जगावं अशी त्याची इच्छा. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 17 वचन, योहान 4:17 मध्ये प्रेषित योहान हे दुजोरा देऊन सांगतो की जसा प्रभू येशू आहे, जसा प्रभू येशू आहे, प्रभू येशू कुठे आहे? आज स्वर्गात, देवाच्या उजवीकडे. त्याच्यावर पापाची सत्ता नाही, त्याच्यावर मरणाची सत्ता नाही, तो विजयी असा देवाच्या उजवीकडे. योहान म्हणतो की जसा प्रभू येशू आहे तसे तुम्ही या जगात आहात. स्वर्गात गेल्यावर तुम्ही तसं माणूस होतो नाही म्हणत, तर तुम्हाला तारणाचा अनुभव आहे आणि जर तुम्ही आता वचनामध्ये आहात तर जसा प्रभू येशू स्वर्गात आहे तसे आज तुम्ही या जगात आहात. प्रभू येशू सारखे तुम्ही या जगात आहात आणि पाऊल म्हणतो की जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले. मग काय नवीन झालं प्रभू येशूला स्वीकारल्यावर? मी जाड होते एकदम बारीक झाले, सावळी होते एकदम गोरी झाले? नाही. शरीरामध्ये काही बदल झाला का? नाही. मनामध्ये काही बदल झाला का? वाईट विचार अजूनही येतात, भीती अजूनही वाटते. पण जेव्हा प्रभू येशू म्हणतो की देव आत्मा आहे आणि जेव्हा पाऊल म्हणतो की जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले, आणि जेव्हा प्रभू येशू योहान 3:5 मध्ये निकोदेमाला म्हणतो की पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म झाल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, तेव्हा आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की मी म्हणजे फक्त शरीर नाही, मी म्हणजे फक्त माझं मन नाही. तर थेसलोनिका पत्र याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे पाऊल म्हणतो की आपण फक्त मन आणि शरीर नाहीये, तर आपण आत्मा, जीव आणि शरीर आहोत आणि आपल्या आत्म्याचं 100% तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, तेव्हा आपला आत्मा प्रभू येशू सारखा होतो, आपल्या आत्म्याचं 100% तारण होतं. जो नवा मनुष्य आपण धारण करतो, तो नवा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा नवा मनुष्य. कोरिन्थीकरास पत्रामध्ये पाऊल पुन्हा पुन्हा सांगतो की जो प्रभूशी जडलाय तो आणि प्रभू एक आत्मा आहे. आणि जे नवं झालंय ते म्हणजे आपला आत्मा 100% तारला गेलेला आहे, तो प्रभू येशू सारखा झालेला आहे. आणि आता आपण एकटे नाही, तर देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन आपल्या बरोबर वस्ती करतो, की जो आपला कैवारी आहे, जो सदा सर्वदा आपल्या बरोबर राहतो. मग शरीराचं काय? वचन सांगतं की या शरीराला
स्वर्गाच्या राज्याचं प्रतिफळ मिळू शकत नाही. पण त्याच्यासाठी परमेश्वराने तरतूद केली, आपल्या स्वर्गीय प्रेमळ पित्याने तरतूद केली की हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे. आणि प्रभू येशू स्वतः त्याच्या गौरवी शरीरासारखं शरीर आपल्याला देईल. प्रेज द लॉर्ड. पण जोपर्यंत आपण ह्या देहामध्ये आहोत तोपर्यंत आपला देह आता आपला नाहीये, त्याच्यावर आता आपला अधिकार नाहीये. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण खंडणी भरून मुक्त केलेले आहोत, आपण त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतलेले आहोत. आणि आता आपलं शरीर हे जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहे आणि जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो आणि तो त्याच्या नावाचं आपल्याला नीतिमार्गाने चालवतो. स्तोत्र देवीस आपण बाळपणापासून म्हणतो ना, स्तोत्र करता असं म्हणतो का मी नीतिमत्वाने चालतो म्हणून देव माझ्या बरोबर राहतो? नाही. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या हजारो वर्ष आधी पवित्र आत्म्याने प्रगट केलं होतं की तू नाही, कृत्यांनी नाही, तुझ्या नीतिमत्वाने नाही, तर तो त्याच्या नावास्तव तुला नीतिमार्गाने चालवतो. कारण आपण किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी परमेश्वरच वचन सांगते की आपली सर्व नीतीची कृत्ये त्याच्या समोर घाणेरड्या चिंतेसारखी. पण फक्त जेव्हा आपण त्याला स्वीकारतो तेव्हा मग त्याचे नीतिमत्व आहे ते आपलं, तर देवाच्या पुत्राचं नीतिमत्व आपल्याला प्राप्त होतं, देवाच्या पुत्राचं पावित्र्य आपल्याला प्राप्त होतं आणि आपण आत्म्यामध्ये नवीन केले जाऊन प्रभू येशू ख्रिस्तासारखे होतो. शरीरामध्ये पण असताना आपण त्याच्या पावित्र्यामध्ये, आरोग्यामध्ये आणि दीर्घायुष्यामध्ये जगावाची त्याची इच्छा. आणि हा मी सार्वकालिक जीवनाचा भाग आहे. पुष्कळ वेळा आपण आरोग्यासाठी खूप रडून प्रार्थना करतो, आरोग्यासाठी आपण उपवास प्रार्थना करतो, पण ते आपल्याला आधीच परमेश्वराने दिलेले आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला उत्तर मिळत नाहीये, आधार काही जात नाहीये, कारण तुम्ही म्हणता ते 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 परमेश्वर म्हणतो दिलेले घे, अधिकाराने घे, दिलेले. कधी दिलेले आरोग्य? 2000 वर्षापूर्वी त्याला बसलेल्या मानाने तुम्ही निरोगी झालेले आहात. ते आरोग्य तुमच्यासाठी दिलेले आहे. आज अधिकाराने स्वीकारा. प्रत्येक आजार आज बरा झालेला आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर, कोणतंही नाव घ्या, त्या सर्व नावाहून उंच आपला प्रभू येशू आहे आणि त्याच्या नावामध्ये आपल्याला विजय आहे. आज ते आरोग्य अधिकाराने आणि विश्वासाने स्वीकार. कारण चोर येतो तो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी येतो. प्रभू येशूला तो आपल्याला जीवन प्राप्त व्हावं आणि विपुल जीवन प्राप्त व्हावं म्हणून आलेला आहे. आणि हा सार्वकालिक जीवनाचा भाग आहे. हे आपल्याला मिळवण्यासाठी खटपट करण्याची गरज नाही, तर त्या अधिकाराने आज आपल्याला घ्यायचं आहे. प्रत्येक आजार, कर्जबाजारीपणा, वांझपणा, कमतरता, ऍक्सिडेंट, कमी आयुष्यामध्ये मरण, हे सर्व अनुवाद 28 प्रमाणे शाप आहे. पण गलती 3:13 प्रमाणे, गलती 3:13 प्रमाणे वचन आपल्याला सांगतं प्रभू येशू आपल्यासाठी शाप झाला, अशासाठी की त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज प्रत्येक शाप येशूच्या नावामध्ये तुटलेला आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज आपण आशीर्वादित झालेलो, आपण निरोगी झालेलो. ऊन खूप वाढलंय ना, म्हणून भक्ती लवकर संपायची का नाही? उन्हाचा त्रास नाही. हो, आपण बघतो ना मोबाईलमध्ये आज यूव्ही किती आहे, टेम्परेचर किती आहे, तापमान एवढं पडलंय, कारण ते आपल्याला दिसतं. पण परमेश्वराचं वचन आपल्याला माहित असतं की दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. आमेन. आज हे सगळे आशीर्वाद आपल्याला विश्वासाने आणि अधिकाराने घ्यायचे. म्हणून पाऊल म्हणतो की जे डोळ्याने दिसतं त्याच्याप्रमाणे नाही, तर आपल्याला विश्वासाने चालायचं. आणि हे चालण्यासाठी आपल्याला आपला जीव सहाय्य करतो. आपण आत्मा, जीव आणि शरीर आहोत. पाऊल वारंवार जे सांगतो की देहाच्या गोष्टींकडे लक्ष लावू नका, आत्म्याच्या गोष्टींकडे लक्ष लावा. तर हे तो आपल्या मनाला सांगतो, कारण आत्मा आणि शरीर याच्यामधला दुवा म्हणजे
आपली बुद्धी, आपल्या भावना, पण ते आपल्याला कुठे केंद्रित करायचं आहे? आत्म्याच्या गोष्टींकडे केंद्रित करायचं, आत्म्याच्या गोष्टींकडे केंद्रित करायचं. जे जग आपल्याला दाखवतंय त्याच्याप्रमाणे आपल्याला चालायचं नाहीये. डॉक्टरांचा रिपोर्ट काय सांगतो त्याच्याप्रमाणे चालायचं नाहीये. आणि तुमच्या पेशी फार वाढलेल्या आहेत आणि तुमच्या पेशी फार कमी झालेल्या आहेत आणि तुमचा हाडं ठिसूळ आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये जेव्हा आलिशाच्या हाडाचा स्पर्श त्या मृत शरीराला झाला तेव्हा ते मृत शरीर जिवंत झालेलं आहे. त्या जिवंत देवाचे लेकरं आपण आहोत. आपल्या हाडामध्ये पण ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्यायचं. तुमच्याकडे 2च महिने, 4च महिने असं सांगितलं असं तरी रिपोर्टमध्ये डॉक्टर असं सांगतात खूप कमी वेळ आणि मग आपण लगेच डिप्रेशन मध्ये जातो, निराशेमध्ये जातो. आता काय होईल माहिती नाही, पण परमेश्वराचं वचन आपल्याला स्तोत्र 91 मध्ये सांगतं की त्याने तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त केले. प्रेज द लॉर्ड. त्याने तुला त्याने सिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव घडवलेला आहे आणि हे सर्व काही सार्वकालिक जीवनामध्ये आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही. ते आपल्या स्वर्गीय प्रेमळ पित्याने 2000 वर्षापूर्वी पदस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे साध्य केलेलं आहे. पण आता आपल्याला काय करायचंय तर रोमकारास पत्र 12वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये पाहून म्हणतो. रोमकारास पत्र 12वा अध्याय आणि पहिली 2 वचनं. तर माझ्या प्रिय बंधूंनो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो. काय म्हणतो की देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनंती करतो. तो असं म्हणतो का देवाच्या क्रोधामुळे मी तुम्हाला ताकीद देतो? नाही. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देव प्रीती आहे, देव प्रीती आहे आणि जो भस्म करणारा त्याचा अग्नी आहे तो त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर ओतलेला आहे पदस्तंभावर. आणि तोच भस्म करणारा अग्नी, नीतिमत्वाचा अग्नी नरकामध्ये आहे सैतानासाठी, आपल्यासाठी नाही. तर जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि त्यामध्ये त्या अधिकारामध्ये हे सार्वकालिक जीवन, हे तारण आणि हे सर्व आशीर्वाद त्याने आपल्याला देऊ केलेले आहे. आणि तो आपला स्वर्गीय प्रेमळ पिता असल्यामुळे हे सर्व अधिकार आणि हे सर्व आशीर्वाद त्याने आपल्याला देऊ केलेले आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं ना, आता तसे रील्स पण बनवले जातात की प्रभू येशू लवकर येणार आहे. मग रातच्याचं रील बनवतात, अर्धे लोक गेले अर्धे लोक खाली राहिले आणि मग नरकाचा अग्नी दाखवतात. मग आपल्याला भीती वाटते की कदाचित मी नरकाच आहे. हो ना, प्रभू येशू वर जाईल की प्रभू येशू वर घेऊन जाईल सगळ्यांना, मी खाली राहील, मी चूक केली. नाही तर आपल्याला असं वाटतं आपण न्यायासनासमोर उभं राहू आणि मग पूर्ण पिक्चर दाखवतील माझा मला आणि मग प्रभू येशू मला नरकात टाकून जाईल. बरोबर. आणि त्या भीतीमुळे आपण जीवन जगत असतो. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे वचन वाचलं त्याच्याप्रमाणे सांगितलेलं आहे. जिवंत देवाचं वचन असं सांगतं, असं लिहिलेलं आहे. प्रभू येशू असं म्हणतो की जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे ते मरणातून जीवनात पार गेलेले, त्यांच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही. म्हणून नरकाची भीती बाळगू नका, सैतानाची भीती बाळगू नका, अंधाराची भीती बाळगू नका, भूतापिताची भीती बाळगू नका. कारण सैतान ठेचला गेलेला आहे, तो आपल्या पायाखाली आहे. प्रभू येशू विजयी आहे आणि ज्याप्रमाणे वचन सांगतात त्याप्रमाणे प्रभू येशू बरोबर आपण त्याच्या स्वर्गीय स्थानामध्ये बसवले गेलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. तो विजय, तो अधिकार आणि ते सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. ते आपल्या स्वर्गीय प्रेमळ पित्याने आपल्याला दिलेले आहे. आपल्याला ते विश्वासाने स्वीकारायचे. आई बाळाला ओळखते जन्मानंतर. हो ना, आई कधी ओळखते बाळाला? बरेच स्कॅन निघाले जातात. हो ना, हा स्कॅन तो स्कॅन, बाळाच्या डोळ्यांचा आकार कळतो, बाळाच्या हातापायाचे बोटं दिसतात. पण बाळ कसं आहे आई वडिलांना कधी कळतं? जेव्हा बाळाचा जन्म होतो, जन्मानंतर. पण आपण धन्यवाद देऊया आपल्या स्वर्गीय प्रेमळ पित्याला की तो आपल्याला आपल्या मातेच्या उदरात आपली घडण होण्यापूर्वीपासून ओळखतो. आणि स्तोत्र करता स्तोत्र 139 मध्ये असं म्हणतो, स्तोत्र संहिता 139 15वं वचन, मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि
माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले. तेच ना कुठे लिहिलेलं आहे? त्याच्या वहीत लिहून ठेवले. आपल्याला माहितीये का काय लिहिलंय? माहितीये? नाही माहिती. आणि मग काही आजार झाला तर आपण काय म्हणतो? देवाची इच्छा. ऍक्सिडेंट झाला, देवाची इच्छा. देवाने दिले, देवाने दिले, धन्य परमेश्वराचं नाम. असं जे इयोब म्हणाला, तोपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान झालेलं नव्हतं. त्याचा संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे की तो काय बोलला. देवाने दिलं आणि देवाने दिलं हे आपल्यासाठी नाही. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, त्याच्याबरोबर तो सर्व काही कसं तयार नाही. इफिस 1:3 प्रमाणे आपल्या स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो, कारण त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. देवाने दिलं, विपुल दिलं आणि तो देतच राहणार, ही आपली साक्ष आहे. रोमकरास पत्र 12 अध्याय आणि पहिली 2 वचन आपण बघत होतो की जी देवाची योजना आहे ती त्याला ठाऊक. या योजनेबद्दल परमेश्वर यिर्मया 19:17 मध्ये म्हणतो की माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहे, यिर्मया 19:17, माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहे ते संकल्प मी जाणतो. ते संकल्प हिताचे अनिष्टाचे नाही, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा आहे. म्हणून आज खात्री करून घ्या की देवाच्या योजनेमध्ये मरण नाही, आजार नाही, शाप नाही, ऍक्सिडेंट नाही, कर्जबाजारीपणा नाही, निराशा आणि दुःख नाहीये. तर ते संकल्प हिताचे, विजयाचे, जीवनाचे, भरभराटीचे, सार्वकालिक जीवनाचे प्रभू येशू मध्ये. पण ते त्याला माहिती आहे. ते आपण समजून घेण्यासाठी पाहून म्हणतो रोमकरास पत्र 12 अध्याय पहिली 2 वचन, तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. कसा यज्ञ? जिवंत यज्ञ. आपण बघतो जुन्या करारामध्ये मारायचे यज्ञाला, यज्ञ बळीला आणि मग यज्ञ करायचं. तसं मारून यज्ञ करायचं का? नाही. इसाहाकाच्या आणि अब्राहामाच्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, घटनेमध्ये पाहायला मिळतं की त्याला बांधून तिथे ठेवला होता. तसं आपल्याला बांधून स्वतःला तिथे ठेवायचं का त्याच्या विधीवर? कसा यज्ञ? जिवंत. इच्छा स्वातंत्र्य. परमेश्वर आपला स्वर्गीय प्रेमळ पिता आहे. तो आपल्या इच्छा स्वातंत्र्याचा सन्मान करतो. आपण त्याच्यावर प्रीती करावी, आपण स्वतःला त्याच्या वेदीवर यज्ञ म्हणून समर्पित करावं अशी त्याची इच्छा आहे. कसा यज्ञ? जिवंत, पवित्र आणि त्याला ग्रहणीय. आणि जिवंत यज्ञाचा प्रॉब्लेम काय असतो? चर्च मध्ये असल्यावर वेदीवर, चर्च मध्ये बाहेर गेल्यावर कुठेही. कारण जिवंत यज्ञ सारखा वेदीवरून खाली पडतो. ओके, पण ते आपण करू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. उपास प्रार्थना करण्याला तो आध्यात्मिक सेवा नाही म्हणत, दान धर्म करण्याला तो आध्यात्मिक सेवा म्हणत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की आपण उपास प्रार्थना करू नये, दान धर्म करू नये. ते आपण केलंच पाहिजे, ते आपल्या नवीन जीवनामध्ये उलट कितीतरी अधिक आणि स्वेच्छेने असलं पाहिजे. पण काही मिळवण्यासाठी उपास प्रार्थना करू नका, तर त्या स्वर्गीय प्रेमळ पित्याने काय दिलेले हे ओळखण्यासाठी उपास प्रार्थना करा. कारण त्याने सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेले आहे. ते नातं, पित्याचं नातं ओळखून ते दृढ करण्यासाठी, त्याच्या वचनामध्ये आणि त्याच्या सान्निध्यामध्ये राहण्यासाठी उपास आणि प्रार्थना करा. आणि पाऊल म्हणतो की जेव्हा तुम्ही स्वतःचे शरीर असे समर्पित करता ते तुमची आध्यात्मिक सेवा. पुढे म्हणतो की देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय हे तुम्ही समजून घ्यावे. त्याच्या वहीत नमूद करून ठेवलेले, त्याला माहिती ते संकल्प हिताचे. आणि तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहता आणि तो तुम्हाला प्रकट करेल असं नाही. जर तुमची इच्छा असेल की ते हिताचे संकल्प तुम्हाला कळावे, तुमची इच्छा असेल की होय परमेश्वरा ते संकल्प जे तुझे ते हिताचे, ते माझ्या भावी सुस्थितीची आशा देणारे, मला माझ्या मनाप्रमाणे जीवन जगायचं नाहीये, मला तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे, कारण तुझी इच्छा माझ्यासाठी उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण आहे. मग ती मला कशी समजेल? पाऊल म्हणतो म्हणून या
तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊन द्या. आत्मा 100% तारला गेलेला आहे. आत्मा आध्यात्मिक जगाच्या गोष्टी जाणतो. शरीर हे या दैहिक जीवनामध्ये, भौतिक जगामध्ये देहाने, ज्ञानेंद्रियांनी आपल्याला भौतिक जगाशी संपर्क साधता येतो, आध्यात्मिक जगाशी नाही. मनाने आपल्याला बौद्धिक जगाशी संपर्क साधता येतो, आत्मिक जगाशी नाही. तर आत्म्याच्या गोष्टी आत्म्याला कळतात आणि तो प्रगट करणारा कैवारी जो अनिर्वाच्य खंडाने आपल्यासाठी मध्यस्थी करतो, तो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या मनाचं नवीकरण करायचं आहे. आपल्या मनाचं नवीकरण तो पवित्र आत्मा करेल. वचन सांगतो तुम्हाला कुणी शिकवावं याची गरज नाही, कारण जो देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये राहतो, तो पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल, सर्व काही शिकवेल. या जगात जगण्यासाठी काय गरजेचं आहे, तुमच्या शरीरासाठी काय गरजेचं आहे, तुमच्या मनासाठी काय गरजेचं आहे आणि तुमच्या आत्म्यासाठी काय गरजेचं आहे, सर्व काही तुम्हाला पवित्र आत्मा शिकवेल. ते मनाचं नवीकरण पवित्र आत्म्याद्वारे आणि देवाच्या वचनाद्वारे. आपल्या शरीरासाठी जसा आचार, तसा आपल्या आत्म्यासाठी परमेश्वराचं वचन आहे. आपल्या आत्म्यासाठी परमेश्वराने काय केलेले हे समजून घेण्यासाठी त्याचं वचन आहे. त्यामध्ये आपण राहणं गरजेचं आहे की त्या वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्या मनाचं नवीकरण होईल, आत्म्याच्या गोष्टी आपल्याला कळतील आणि प्रभू येशूचे सार्वकालिक जीवन आपल्यासाठी मोकळं केलेले आहे, ते आपण या जगामध्ये जगू शकू. प्रेज लॉर्ड. या जगामध्ये असताना निरोगी जीवन, दीर्घायुष्य, भरभराट, सर्व प्रकारचे आशीर्वाद आणि त्याहून मोठा जो आशीर्वाद दिला गेलेला आहे तो म्हणजे देवाचे पुत्र असण्याचा अधिकार, की ज्याद्वारे आपण आपल्या देवाची प्रीती आणि येशू प्रभू आहे त्याचं नाव धैर्याने घोषित करू शकू. परमेश्वराला धन्यवाद देऊ त्याच्या प्रीतीबद्दल. आई वडील आपल्या बरोबर आयुष्यभर नसतात, मग पॉलिसी काढून ठेवतात, प्रॉपर्टी घेऊन ठेवतात. जरूर कर, वचन सांगतात की आई वडिलांनी मुलांसाठी केलं पाहिजे, जरूर करा. पण त्या सर्वांपेक्षा अधिक आपल्या मुलांना ख्रिस्त द्या. ख्रिस्त पुरेसा आहे, तो तुमच्या लेकराच्या प्रत्येक गरजा भागवून त्यांना आशीर्वादित करणार आहे. आपण आपल्या लेकरांना आयुष्यभर पुरणार नाहीये, पण परमेश्वर अभिवचन देतो की मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही, कधीही टाकणार नाही. त्या परमेश्वराच्या हातामध्ये आपलं कुटुंब सुरक्षित आहे, त्या परमेश्वराच्या हातामध्ये आपली लेकरं सुरक्षित आहे. लेकरांच्या भविष्याची चिंता करू नका, कारण वचन आशीर्वाद देतं. तुम्ही प्रभू येशूमध्ये आशीर्वादित आहात, तुमच्या पोटचं फळ आशीर्वादित आहे आणि तुमच्या कल्याणासाठी परमेश्वर तुमच्या मुलाबाळांची अभिवृद्धी करेल. प्रभू येशूच्या नावामध्ये आपण स्वीकारतो. या वचन त्याने आपल्याला दिली. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ त्याच्या वचनाबद्दल, कारण त्या पित्याचं जे नातं आहे ते एकदा आपल्याला कळलं की आपल्या प्रत्येक नात्यामध्ये त्याची प्रीती ओतली जाते. रोमकरासपत्र 5वां अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे रोम 5:5 त्याने आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. आज प्रत्येक तुटलेलं नातं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जोडलं जाणार आहे. तुमच्या प्रत्येक नात्यामध्ये आज प्रभू येशू त्याची प्रीती आणि त्याची कृपा होते आणि जेव्हा आपण हे पित्याचं नातं ओळखून घेऊ तेव्हा आपलं प्रत्येक नात्याचं कर्तव्य खूप सहजतेने पवित्र आत्मा आपल्याकडून पूर्ण करून घेऊ. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वात तिसरा जो उद्गार काढला होता तो आपण ऐकतो. दरच वर्ष ऐकतो, वर्षातून एकदाच ऐकतो आणि फार तर मायवाच्या वेळेस त्याचा उल्लेख होतो. मी नेहमी हे सांगत असते की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जी वचनं तुम्हाला सांगितली आत्मा आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचे वधस्तंभावर 7 उद्गार काढले, इतके महत्वपूर्ण उद्गार आहेत आणि आपण इतके वेळा ऐकतो. वर्षातून एकदाच 3 तासात ती भक्ती लांबली की आपल्याला अडचण होती आणि ते पण संदेशाचा वेळ ठरलेला असतो. आधी गाणं, शास्त्रपाठ आणि मग संदर्भ, मग ते वचन. या कर्मकांडातून आपण बाहेर निघण्याची गरज आहे, कारण मला वाटतं ते 7 शब्द
वर्षातून एकदा नाही, दिवसातून रोज प्रत्येक क्षणी जरी आपण त्याच्यावर मनन केलं तरी जोपर्यंत आपण त्या पित्याच्या सानिध्यात घेतले जात नाही आणि प्रभू येशूला आपण तोंडोतोंड पाहत नाही तोपर्यंत ती प्रीती आपल्याला कळणार नाही जी त्याने वधस्तंभावर पूर्ण केलेली. आणि म्हणून आपण वारंवार त्या वचनांवर मनन करणं गरजेचं आहे, कारण ती वचनं आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. पेत्र मोठं प्रभूच्या गुणाकडे जाणार सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्यासमोर आहे. त्या प्रभू येशूच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जेव्हा होता तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई तिथे आणि त्याचा शिष्य योहान ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो तिथे. आणि प्रभू येशू असं नाही म्हणत की माझी तुझ्यावर प्रीती, पण योहान खात्रीने सांगतो की ज्या शिष्यावर प्रभू येशूची प्रीती होती कारण त्याला ती प्रीती कळालेली होती. प्रभू येशूने फक्त त्या योहानावरच प्रीती केली आणि बाकीच्यांवर प्रीती केली असं नाही, तर आपण बघतो की कितीतरी वेळा प्रीतीने त्याने पेत्राला सावरून धरलेले आहे. सर्व शिष्यांवर त्याने सारखी प्रीती केलेली आहे, पण योहानाने ती प्रीती ओळखलेली आहे. आज आपण ती प्रभू येशूची प्रीती, देवाची पिता म्हणून असलेली प्रीती आपण ओळखावी अशी त्याची इच्छा. प्रभू येशू जरी वधस्तंभावर आहे, देहामध्ये तो वधस्तंभावर आहे, तो पूर्ण मानव आहे, त्याचं मन आपल्यासारखं आहे, त्याचं शरीर आपल्यासारखं आहे, पण आत्मा त्याचा देव आहे. तो देव आहे, तो पूर्ण देव की जो तारणानंतर आपल्याला अनुभव येतो की आपलं शरीर या जगामध्ये आहे, आपलं मन हे पतित झालेलं आहे, पण तरी पण आपला आत्मा प्रभू येशू ख्रिस्तासारखा झालेला आहे. आणि मग जेव्हा तो त्या वधस्तंभावर आहे तेव्हा आता तर मी मरून जाणार, मग माझ्या आईच्या काळजी कोण घेणार, आणि आता त्या देवाने आज्ञा दिली की आपल्या बापाने आपल्या आईचं मान राहावं, तर मी ती पूर्ण करू शकणार नाही असं काही प्रभू येशूला वाटलं नाही. अगदी सहजतेने त्याने तिथे एक नवीन नातं निर्माण केलेले आहे की बाई पहा हा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. कारण तो नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही तर ते पूर्ण करण्यासाठी आला आणि ते त्याने वधस्तंभावर पूर्ण केलेलं असताना ते तुमच्या आणि माझ्या वतीने पूर्ण केलेलं आहे. त्याने आपलं दगडी हृदय काढून टाकलेलं आहे, दगडी पाट्या आपल्या अंतःकरणातून काढून टाकलेल्या आहे, मांसमय हृदय आपल्याला दिलेले आहे, त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात घातलेला आहे. आणि जेव्हा हा तारणाचा अनुभव आपल्याला आलेला आहे तेव्हा माता पितांची काळजी घेण्यासाठी आपल्याला खटपट करावी लागणार नाही, तर पवित्र आत्मा आपल्याकडून त्या सर्व आज्ञा पूर्ण करून घेणार आहे. आणि आपल्या प्रत्येक नात्यामध्ये तो त्याची कृपा आणि त्याची प्रीती ओळखणार आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशूने सहजतेने ती आज्ञा पूर्ण केली, ते नवीन नातं तिथे निर्माण केलेले आहे आणि ते कृपेचं नातं पुढे त्याने चालू ठेवलेलं आहे. तसं आपल्या प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला पैशाची काळजी वाटणार नाही, तुम्हाला घरादाराची काळजी वाटणार नाही, तुम्हाला साधन संपत्तीची काळजी वाटणार नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येक कर्तव्य उत्तम रीतीने परिपूर्ण करू शकाल. आपल्या प्रत्येक नात्यामध्ये त्याची प्रीती आणि त्याची कृपा झाली. पुढे वचन आपल्याला सांगतं की जेव्हा आपण अशा प्रकारे समर्पित असं जीवन जगू तेव्हा नीतिसूत्र याचा 31वा अध्याय. प्रभू येशूला बसलेल्या पटक्यांनी त्यांना आरोग्य प्राप्त झालेले, त्यांना काहीच होणार नाही. सिस्टरसाठी मी विश्वासाने येशूच्या नावामध्ये घोषणा करते, प्रभू येशूला बसलेल्या पटक्यांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेला आहे. कोणत्याही प्रकारची चक्कर आणि त्रास त्यांना होणार नाही, कारण ते जिवंत देवाच्या पवित्र मंदिरामध्ये जिवंत देवाचं पवित्र वचन ऐकत आहेत. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुमच्यासाठी आरोग्याची घोषणा करते. प्रभू येशूला बसलेल्या पटक्यांनी त्यांना पूर्ण आरोग्य प्राप्त झाले. नीतिसूत्र याचा 31वा वचन, 31वा अध्याय. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि याच्यामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचं भय वाटत नाही. आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचं भय वाटत नाही, कारण तिचं संपूर्ण कुटुंब किरमिची मनात वापरलेलं आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याचा पवित्र आत्मा कार्यसिद्धी करत आहे, त्याचा पवित्र आत्मा कार्यसिद्धी करत. आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, उपकार स्तुती करूया आणि आपण विश्वासाने प्रार्थना करूया.
चरणासमोर समर्पित करूया. मी पुन्हा एकदा सांगेन की सैतान काय दाखवतो ह्याने घाबरून नका, काही होणार नाही, काही होणार. विश्वासामध्ये टिकून, विश्वासामध्ये टिकून. एवढे जण आज आपण इथे बसलेलो देवाची मुलं, सैतान काही करू शकत नाही, तो हरलेला आहे. गरजणाऱ्या सिंहासारखा फक्त तो भीती दाखवत फिरतो, पण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर विजय झालेला आहे आणि तो सामर्थ्य आणि अधिकार त्याने तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही साप आणि विंचू यांना तुडवीत चालण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. एवढे देवाचे पुत्र इथे बसलेले असताना देवाच्या लेकराला सैतान कधीच घेऊन जाऊ शकत नाही. आमेन. विश्वासाने ते स्वीकार, विश्वासाने स्वीकार. आपण प्रार्थना करू आणि स्वतःला परमेश्वराच्या चरणासमोर समर्पित करू. बाबा धन्यवाद देतो, ओंकार स्तुती. तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी ओंकार स्तुती. प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज आपण ऐकलेलं वचन हे विफल होऊन परत जाणार नाही, तर ते आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये बीजा रूपाने पेरलं गेलेलं असताना 100 पट ते पिके. आज या क्षणापासून पुढे तुम्ही तो बदल आपल्या जीवनात झालेला पाहाल. जुनं ते होऊन गेलेलं आहे, पहाटे नवं झालेलं आहे. विश्वासाने स्वीकार. जर आजपर्यंत आपण प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला नसेल, तर आज आपण आपलं जीवन त्याच्या हाती देऊया आणि आपण आपल्या प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकार. आज जिवंत देवाची मुलं या नात्याने आपला अधिकार घ्या. आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येला, अडचणीला, प्रत्येक त्रासाला, प्रत्येक कर्जाला, प्रत्येक आजाराला नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या जीवनातून उपटून टाका, पुन्हा कधी न येण्यासाठी. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, जिवंत देवाच्या प्रत्येक लेकराला आणि तुमच्या कुटुंबाला मी आशीर्वादित करते. प्रभू येशू मध्ये तुम्ही आशीर्वादित आहात. तुमच्या पोटचं फळ आशीर्वादित आहे. तुमची मुलं आशीर्वादित आहेत. तुमच्या घरात कुणाचाही अकाली मृत्यू होणार नाही, कारण प्रभू येशूने तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तृप्त केलेले. कुणाचाही ऍक्सिडेंट मध्ये मरण होणार नाही, कुणाचाही गर्भपात होणार नाही, कुणाच्याही घरात लहान लेकराचा मृत्यू होणार नाही, कारण परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित केलेले आहे. विश्वासाने स्वीकार. प्रत्येक कर्जाचा डोंगर आज उपटून फेकला जाते, कारण परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही राष्ट्रांना उसने द्याल, पण तुम्हाला कोणाकडूनही उसणं लागणार नाही. प्रभू येशूच्या नावामध्ये स्वीकार. प्रत्येक कमतरता प्रभू येशू ख्रिस्त आज दूर करत आहे, कारण त्याचं वचन सांगतं की तो तुमच्या धान्याच्या कोठाराला आशीर्वादित करत आहे. तुमची टोपली आणि तुमची परात आशीर्वादित आहे. तुमच्या हाताच्या कामाला परमेश्वर यश आणि बरकत देते. तुम्ही जे काही हाती घ्याल ते परमेश्वर देवा त्याच्या नामाच्या गौरवासाठी सिद्धीस नेते. त्याच्या प्रीतीचा नियम तुम्ही पूर्ण करत असताना, त्याने दिलेली प्रीतीची नवीन आज्ञा तुम्ही स्वीकारत असताना आणि प्रभू येशूला तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला असताना आज हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे धावत येते. विश्वासाने स्वीकार. विश्वासाने स्वीकार. जो तुमचा अधिकार आहे, जो तुमचा आशीर्वाद आहे, जो तुमचा वाटा आहे, जे तुमचं जीवन आहे, ते सैतान तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही, कारण सैतान आपल्या पायाखाली आहे, तो हरलेला आहे. आपला प्रभू येशू विजयी आहे आणि त्याच्याद्वारे आपण महाविजयी अशी जिवंत देवाची मुलं आहोत. आपल्या लेकरांसाठी काळजी करू नका, कारण तुमची लेकरं ही जिवंत देवाची लेकरं आहे. ते आशीर्वादित आहे, आशीर्वादित आहे. परमेश्वराच्या हातामध्ये आपल्या कुटुंबाला समर्पित करा. आपलं प्रत्येक नातं परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करा. त्याच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचा स्वीकार करा आणि त्याच्या विजयामध्ये चालण्यासाठी स्वतःला समर्पित करा. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की ज्यांनी त्याच्या कृपेची आणि नीतिमत्वाची विपुलता स्वीकारली, ते त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. प्रत्येक अपयश निघून गेलेले आहे, प्रत्येक अडखळण दूर झालेले आहे, प्रत्येक समस्या दूर झालेली आहे. जीवनात राज्य करण्यासाठी तुमचं पाचारण आहे. घाबरू नका.
ती दया स्वीकार, त्या चांगुलपणाचा स्वीकार करा. जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले त्याची मुखे लज्जेने कदापि काढवण टाका. तुम्ही भरपूर अन्न खा, तृप्त व्हा आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करा, कारण तुम्ही जिवंत यहोवा देवाची पवित्र प्रजा आहात. तुम्ही लज्जित आणि पजित होणार नाही. तुम्ही मरणार नाही तर जगा. तुम्ही मरणार नाही तर जगाल आणि तुमच्या स्वर्गीय पित्याने तुमच्यासाठी केलेल्या कृत्यांचं वर्णन करा. तुमच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या साक्षीची तुम्ही विश्वासाने घोषणा करा. धन्यवाद परमेश्वर देवा. प्रभू येशू मध्ये सदैव तुम्हाला मस्तक असं ठेवेल, उच्च असं नाही, तो तुम्हाला वर ठेवेल, खाली नाही. विश्वासाने स्वीकार, विश्वासाने स्वीकार. डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे तर विश्वासाने चाला, कारण विश्वासापासून त्याला संतोष मिळणं अशक्य आहे. त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवतं आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे तुमचा विश्वास. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्ही विजयी आहात. तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा प्रभू येशू याच्याकडे पाहत राहा आणि त्याने वधस्तंभावर आपल्यासाठी पूर्ण केलेलं कार्य विश्वासाने स्वीकारा. त्याला बसलेल्या पटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. त्याच्या रक्ताने तुमच्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. तो तुमच्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुमचे सर्व रोग बरे करतो. तो तुमचा जीव विनाश गर्तेतून उतरतो. तो तुम्हाला दया आणि करुणा यांचा मुकुट घालतो. तो तुमचे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करते आणि तो तुमचं तारुण्य गरुडासारखं नव करते. परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे. तुम्हाला काही उणं पडणार नाही. तो तुमचं येणं जाणं इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करत आहे. तुमचं पात्र काठोकाठ भरून वाहते. तुमच्या आयुष्याचा सर्व दिवस तुम्हाला कल्याण आणि द्यायला लागते आणि परमेश्वराच्या घरात तुम्ही चिरकाल. आज प्रभू येशूच्या नावात जिवंत देवाची मुले या नात्याने त्या अधिकारात त्या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करा. दासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जिवंत देवाचं लेकरू या नात्याने मी अधिकार घेते. प्रत्येक आजाराला, प्रत्येक विकाराच्या आत्म्याला, प्रत्येक अडथळाला आणि समस्येला मी थमकावते आणि येशूच्या नावात आज्ञा करते की या ठिकाणावरून निघून जा. आणि मी विश्वासाने प्रभू येशूच्या नावात घोषणा करते की तुमच्या विरोधात जाणवण्याकरता घडलेलं कोणतंही हत्यार तुमच्यावर चालणार नाही. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्या सर्व जीवांना मी खंडित करते. या मंडळीच्या विरोधात, या कुटुंबाच्या विरोधात, या ख्रिस्ताच्या शरीराच्या विरोधात चालवण्याकरता घडलेली सर्व हत्यार आज मोडून पडलेली आहे. विश्वासाची ढाल घेऊन प्रभू येशूच्या नावामध्ये दुष्टाचे सगळे जळते बाण विझवून टाकते आणि प्रभू येशूच्या नावामध्ये विजयाचा स्वीकार, पवित्र आत्म्याचा स्वीकार, कृपादानाचा स्वीकार करा. कारण आपण वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचं आपल्याला कळतं. तर प्रभू येशू म्हणतो जे पित्याकडे मागतात त्याला तो किती विशेष करून पवित्र आत्मा दे. आज त्याच्या कृपादानाचा स्वीकार करा. परमेश्वर देवा तुमच्या जीवनासाठी असलेली उत्तम ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा तुम्हाला आज प्रगट करत असताना ती समजून घेण्यासाठी स्वतःला समर्पित करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वराने तुम्हाला दिलेले, जे काही तुम्ही विचार करत होता, ज्या काही समस्यांवर विचार करत होता, तुम्हाला उत्तर मिळालेले विश्वासाने स्वीकार आणि प्रभू येशूच्या नावात विजयामध्ये जाया. धन्यवाद अबा पित्या, तू गौरवला गेलास. धन्यवाद प्रभू येशू, तू गौरवला गेलास. धन्यवाद पवित्र आत्म्या, तू प्रभू येशूचं गौरव करून घेतलास. तुझ्या आनंदाने तू आम्हाला भरलेला आहे, कारण तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे आणि तुझा आनंद आमचं सामर्थ्य आहे. आज तुझा आनंद, तुझी शांती, तुझं विजय आणि तुझ्या जीवनाची आम्ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी घोषणा करतो. प्रभू येशू मध्ये आम्ही विजयी आहोत. आम्ही जिवंत देवाची मुलं आहोत. ख्रिस्ता बरोबर वारीस आहोत. अब्राहमाचे संतान आहोत आणि अब्राहमाचे सर्व आशीर्वाद आज प्रभू येशू मध्ये आमचे आहेत. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये राष्ट्राकरता आशीर्वादाचं कारण होण्यासाठी आपा पित्या तो मला आशीर्वादित केलेले आम्ही धन्यवाद.
उपकार स्तुतीचा यज्ञ तुला समर्पित करत असतात. आम्ही प्रत्येक जण तुझ्या हातामध्ये येतो. स्वर्गीय प्रेमळ पिताची तुझी ओळख आम्हाला दिवसेंदिवस तू करून देत असताना तुझ्यामध्ये जीवनात राज्य करण्यासाठी प्रभू येशूच्या पायी तुझे मुलं या अधिकाराने राज्य करण्यासाठी आम्ही स्वतःला नम्रतेने, विश्वासाने, लीनतेने तुझ्या पुढे समर्पित करतो. तुझ्या प्रीतीमध्ये तू आम्हाला चालव. आणि आज या मातृदिनानिमित्त एकत्र आलेल्या सर्व माता आशीर्वादित आहे. तुमच्या पोटचं फळ आशीर्वादित आहे. तुमचं कुटुंब आशीर्वादित आहे अशी विश्वासाने घोषणा करा. रडू नका, ओकार स्तुती करा, कारण त्याने तुमच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकलेले, तुम्हाला हर्ष रूपी तेलाचा अभ्यंक केलेला आहे. विश्वासाने स्वीकारा की हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या मुलांची मुलं तुमच्या दृष्टीस पडते आणि परमेश्वर तुमच्या लेकरांची, तुमच्या कल्याणासाठी अभिवृद्धी करेल. त्यांनी हे केलेले विश्वासाने स्वीकारा. प्रत्येकाने आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या जीवनासाठी विश्वासाने प्रभू येशूच्या नावात या अभिवचनाची घोषणा करा, कारण त्याची अभिवचन कितीही असो ती होय म्हणून विश्वासाने त्याला आमेन म्हणा. धन्यवाद अबा पित्या. आम्हा सर्वांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करू. तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली म्हणून होय, आमेन. प्लीज आपण जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराच्या नावाला